प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. कोरेटकरचा दुबईमधला फोटो व्हायरल. मुंबई हायकोर्टामध्ये दिलासा न मिळाल्यामुळे प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. प्रशांत कोरेटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपूरच्या दिशेने रवाना. पत्नीचा जबाब नोंदवल्याच्या नंतर कोरेटकर चंद्रपूरला गेल्याची शक्यता. कोरेटकरच्या नातेवाईक आणि मित्रांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू. नागपूर राडाचा आधार घेऊन प्रशांत कोरेटकर दुबईला पळाला असं वाटतं. अमोल मिटकरी यांची एक्स पोस्ट. तर गृह खात्यानं त्याच्या मुसक्या आवळून त्याला तात्काळ भारतामध्ये आणावं, मिटकरींची मागणी. शरद पवार, अजित पवार आज एकाच व्यासपीठावरती येणार. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारिणीची बैठक. जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर हे सुद्धा उपस्थित राहणार. हिंसाचाराच्या नंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये. फडणवीसांनी आज बोलावली नागपूर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. नागपुरात घडलेल्या हिंसाचाराचा पोलीस अधिकाऱ्यांकडून घेणार आढावा. नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्याध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खानला सुद्धा अटक करण्यात आली आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हमीदने चिथावणीखोर भाष्य केल्याचं उघड झालंय. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील मुख्य आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज. सर्व आरोप खोटे असल्यामुळे जामिनावरती मुक्तता करण्यात यावी, अर्जामधून मागणी. नागपूर हिंसाचाराच्या घटनेमध्ये आणि या घटनेच्या नंतर आज 6व्या दिवशी सुद्धा शहरामधील 9 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत संचारबंदी कायम आहे. गणेशपेठ, कोतवाली तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या ठिकाणी संचारबंदी आहे. नागपूरच्या हिंसाचाराच्या नंतर आज काँग्रेसची सत्यशोधक समिती पाहणी करणार आहे. पोलीस प्रशासन, नागरिक यांच्यासोबत चर्चा करून सत्याचा शोध घेतला जाईल. हिंसाग्रस्त भागाचा आढावा घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अहवाल देणार आहे. माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई हे दौरा करतील. नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला कट. आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला संशय. मुख्यमंत्र्यांकडून शांततेचा प्रयत्न, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून आगीत तेल टाकलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. भाजपशी संबंधित सत्तेमधील लोकांचा नागपूर दंगलीशी संबंध. माझा विजन या कार्यक्रमामध्ये इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप. नागपूर दंगलीच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे असाही आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं आज जळगावमध्ये शक्ती प्रदर्शन. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ शक्ती प्रदर्शन करतील. जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगेंची मराठा सेवकांसोबत बैठक. पुढची दिशा ठरवण्यासाठी जरांगे आज मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अमरावतीच्या दौऱ्यावरती आहे. शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे मंत्री नितीन गडकरींना प्रतिष्ठेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024नं सन्मानित केलं जाईल. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांच्याकडून निरोप पाठवला होता. चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट. सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावरती उत्तर. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक. चित्रा वाघ यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत संताप. अनिल परब यांच्या विरोधामध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात निदर्शनं. नारायण राणे यांच्याकडून चित्रा वाघ यांचं कौतुक. चित्रा वाघ यांच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे, राणेंची एक्सपोस्ट. मुंबई विद्यापीठ अर्थसंकल्पीय अधिसभेची आज बैठक. सिनेट सदस्य, राज्यपाल नियुक्ती सिनेट सदस्य, कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. बैठकीच्या आधी युवा सेना सिनेट सदस्यांचं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन. राज्यामधील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषेसोबतच इतिहास आणि भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळ ठरवणार आहे. मुंबईत एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून भाजपच्याही आमदारांनी उठवला आवाज. तर आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी काढले महानगरपालिकेच्या कामाचे वाभाडे. मुंबईतल्या रस्त्यांच्या कामावरून आदित्य ठाकरेंचे सरकारला खडेबोल. मुंबईमध्ये फक्त 5 ते 6% रस्त्यांची कामं झाली असून खड्डेमुक्त मुंबईचं नेमकं काय झालं, आदित्य ठाकरे यांचा सवाल. मुंबई महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम जोरात सुरू आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत या हेतूने महानगरपालिकेचं पाऊल.
उद्घाटनाच्या पूर्वीच भाजपच्या माजी खासदारांनी सुरू केले राष्ट्रीय महामार्गावरील बायपास. जय श्रीरामच्या घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग. भंडारा शहरामधून होणाऱ्या वाहतूक कोंडीमधून नागरिकांना मिळणार दिलासा. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये तिरंगी लढत. सत्ताधारी सहकार मंत्र्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटाच्या विरोधामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता. शिर्डीमध्ये आजपासून 2 दिवस संत साहित्य संमेलन. राज्यभरामधील अनेक संत यामध्ये सहभागी होणार आहेत. संमेलनासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, संजय शिरसाट आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती. संभाजी महाराज यांचे संगमेश्वर इथलं स्मारक उभारण्याच्या कामाला येणार गती. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत कसबा इथे देणार भेट. दुपारी उदय सामंत स्मारकाच्या संदर्भात आढावा घेणार आहेत. राज्यामध्ये 1,500 डॉक्टरांची भरती होते. एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू होईल. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. सरकारच्या आश्वासनानंतर बँक कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर. 5 दिवसांचा आठवडा आणि सर्व श्रेणीमध्ये पुरेशी भरती यांच्यासह इतर मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर संप पुढे ढकलण्याची घोषणा. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप जलद मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल. सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत उद्या हा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वे मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक आहे. सिग्नल यंत्रणेमधल्या तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. तर हार्बर लाईनच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन या मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल. राज्यामध्ये 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या ई-वाहन कर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लवकरच पार्किंग धोरण सुद्धा जाहीर केलं जाईल. एसटी महामंडळाचा एप्रिल-मे महिन्यामध्ये 872 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय आहे. मुंबई सेंट्रल आणि परळ या आगारामधून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतील. उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येतोय. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीमध्ये तब्बल 10,42,000 वाहनांचा प्रवास. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केला. प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे. हिंगोलीमध्ये तलाठी पदाचा आमिष दाखवून 16 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. वसमत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. जितेंद्र कांबळे असं या आरोपीचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून मोठ्या प्रमाणावरती गुटखा येतो. विजय वडेट्टीवार यांचं विधानसभेमध्ये वक्तव्य. सरकारनं कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरची बंदी तरी उठवावी. वडेट्टीवार यांची मागणी. कोणीही अनधिकृतपणे व्यवहार करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं वडेट्टीवारांच्या आरोपांना उत्तर. सिडको 322 चौरस फुटांच्या ऐवजी 290 चौरस फुटांचं घर विकून सर्वसामान्यांची फसवणूक करते. मनसेचा आरोप. येत्या मंगळवारी सिडकोच्या विरोधात मनसेचा साखळी आंदोलनाचा इशारा. महसूल विभागाच्या सुनावण्या डिजिटल होणार आहेत. प्रत्यय या ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ. त्यामुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशांची बचत होईल. पुण्यामधल्या शुक्रवार पेठेमध्ये मध्यरात्री एका गोदामाला आग लागली. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. नेरूळ शिकवणेमधील सुबोधा केमिकल कंपनीला मध्यरात्री भीषण आग. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. भंडाऱ्याच्या शिवनी मोगरा गावामध्ये आढळला महिलेचा मृतदेह. या प्रकरणी एक संशयित ताब्यात. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. यवतमाळच्या राळेगावमधील मातानगर परिसरामध्ये 4 दुकानांना अचानकपणे आग लागली आणि मोठ्या प्रमाणावरती या साहित्य जे होतं ते जळून खाक झालंय. पुण्यामध्ये निर्दयी बापाने अवघ्या 3 वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केली आहे. पत्नीसोबत वाद झाला म्हणून ही हत्या केल्याचं उघड झालंय. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. जळगावच्या भुसावळमध्ये सराईत गुन्हेगार मुकेश भालेरावची हत्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा पुरण्यात आलेला मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश. अनैतिक संबंधांमधून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय.
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यामधल्या सास्तीमध्ये युवकाची हत्या 2 भावंडांनी लोखंडी रॉडनं वार केल्यामुळे युवकाचा मृत्यू. मृत आशिषला काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली होती. प्रेमविवाहाच्या नंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेच मित्रांच्या मदतीने अपहरण केलंय. पत्नीच्या आईला मारहाण करून 4 चाकीमधून पत्नीचं अपहरण करण्यात आलं. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातली घटना आहे. जळगावमध्ये कोसळलेल्या इमारतीखाली दाबल्या गेलेल्या 4 मजुरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. जामनेर पंचायत समितीची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू असताना ही घटना घडली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण असेल. विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडेल, हवामान विभागाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये सोलर पंप योजना फक्त कागदावरच. अनेक शेतकऱ्यांना पैसे भरूनही 6 महिन्यांपासून सोलरचे पंपच मिळेना. जिल्ह्यामध्ये 17,000 शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलर पंप मिळाले नाही. अपुऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अभावी गोंदियाच्या मोहगाव तिल्ली इथल्या शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद झालेत. पाण्याच्या अभावी 45 ते 50 एकरमधील रब्बी हंगामामधलं धान पीक सुद्धा करपून गेलंय. कर्नाटकासाठी कृष्णा नदी पात्रामधून 2 टीएमसी पाणी सोडा. बेळगाव जिल्हा प्रशासनाचं महाराष्ट्र सरकारच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र. घरामध्ये पैशांच्या राशी सापडलेल्या न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या चौकशीवरती आज निर्णय होणार. चौकशी समिती स्थापण्यावरती सरन्यायाधीश संजीव खन्ना हे निर्णय घेतील. वर्मांच्या घराला आग लागल्याच्या नंतर बेहिशोबी रोकड समोर आली. 2026 पर्यंत देश नक्षलवाद मुक्त होईल, गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये जोरदार राडा. 18 जण निलंबित. भाजप आमदारांना उचलून सभागृहाच्या बाहेर काढलं. 10,000पेक्षा अधिक भारतीय परदेशी तुरुंगात आहेत. आतापर्यंत 49 जणांना फाशीची शिक्षा. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांची राज्यसभेतील एका प्रश्नावरती उत्तर देताना माहिती. लंडनचं हिथ्रो विमानतळ 18 तासांच्या नंतर पुन्हा सुरू. विमानतळाजवळील पॉवर सबस्टेशनमध्ये लागलेल्या आगीच्या नंतर उड्डाणं रद्द झाली होती. शटडाऊनच्या दरम्यान 1300हून अधिक उड्डाणांवरती परिणाम. हुती बंडखोरांकडून जेरुसलेमसह इस्रायलच्या अनेक भागांमध्ये हल्ला. इस्रायलने गाझामध्ये हल्ले केल्याच्या नंतर हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागली आहेत. तुर्कीच्या इस्तांबूल इथल्या इराकी वाणिज्य दूतावासावरती हल्ला. मात्र हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये कोणीही जखमी नाही. इस्तांबूलचे महापौर आणि विरोधी पक्षनेते एकरेम इमामोग्लू यांच्या अटकेच्या नंतर तुर्कीमध्ये निदर्शनं. भ्रष्टाचार आणि दहशतवादी संघटनेला मदत केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली आहे. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे हजारो लोकांची पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या विरोधामध्ये निदर्शनं. सरकारच्या रशिया समर्थक धोरणांचा तीव्र निषेध. आजपासून IPL 2025चा हंगाम सुरू होतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आजचा सामना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.